आज असं काय होईल ना, असं मला अजिबात नव्हतं वाटलं. हाय, हॅलो, नमस्कार. पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना घरातली सगळी कामं आवरल्यानंतर आहे ना, बसून-बसून मला इतकं बोर होत होतं. इथं प्रतीक पण पार्सल पॅक करून लगेच घेऊन गेला पार्सल डिस्पॅच करायला. आणि तर मग मी काय केलं, प्रतीक गेल्यानंतर आहे ना, मी सगळं माझं बेडरूम आहे ना, त्याच्या सगळ्या ज्या भिंती आहेत त्या सगळ्या पुसून घेतल्या आणि म्हणजे 4 भिंती पुसल्या ते मी. पण तुम्हाला सांगते, मला पुसताना तर अजिबात काही नाही वाटलं. मी खूप मस्त नाही का एन्जॉय करत पुसत होते. म्हटलं बाबा चला माझा हात नाही जाते, तर हा मॉप माझ्या कामाला आला. आणि मग मी मॉपने ना सगळ्या भिंती पुसून घेतल्या. मस्तपैकी शॅम्पूच्या पाण्याने त्या मॉपनी पुसून घेतल्या आणि पुसल्यानंतर पण एवढं चकाचक माझं बेडरूम मला वाटत होतं. आणि ना सॅटिस्फॅक्शन पण वाटत होतं की बाबा काहीतरी काम झालं आहे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याकडून. पण तुम्हाला खरं सांगते, हा एकदम मूर्खपणा होता. दुसऱ्या दिवशी माझी इतकी जास्त कंबर आणि हातपाय सुजले होते. खरंच मला आहे ना असं वाटत होतं की उगाचच बाबा आपण ते बेडरूम साफ करायला गेलो आणि दुसऱ्या दिवशी कंबरचं दुखणं अजूनच वाढलं आपल्या. सो त्याच्यामुळे ना प्लीज तुम्ही आहे ना प्रेग्नंट असाल तर अशी काही कामं करू नका. जो मी मूर्खपणा केला तर तुम्ही अजिबात नका करू प्लीज. आज तर काय माझा अर्धा दिवस आहे ना साफसफाईमध्येच गेला. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि आमच्या घरी ना आता आठवड्यातून 3-4 वेळा मेथी असती म्हणजे असतीच. मग काय मेथीची भाजी, भाकर आणि वरण भात असं सिंपल जेवण बनवलं आज मस्त असं. त्याच्यानंतर आहे ना मस्त सोबत थोडासा फॅमिलीसोबत टाईम घालवला आणि तेवढ्यात मला मेघाचा कॉल आला की मी खारं वांगं बनवलं जे तुला आवडतं. मग काय मी लगेच गेले आणि वांगं घेऊन आले तिच्याकडून. मला काय आता राहवलं नाही, माझं फेवरेट आहे खारं वांगं. सो मी आज आहे ना मस्तपैकी खारं वांगं आणि खिचडी भात असंच सिंपल जेवण बनवलं माझ्यासाठी आणि मस्त एन्जॉय केलं. मेघाकडनं मस्त वांगं घेऊन आले आणि खिचडी भात बनवली आणि मस्तपैकी पिक्चर बघता बघता जेवले. तर असं माझा आजचा दिवस गेला. बाय.